नमस्कार, आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर येथे रमाई घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांची यादी पुन्हा कार्यान्वित करण्यासह विविध मागण्यांसाठी BRSP बसपा व कृती समितीने सामाजिक न्याय विभागासमोर जोरदार निदर्शने केली। रमाई घरकुल योजनेची यादी प्रकाशित झालीच पाहिजे। ऑनलाईन झालेली यादी तात्काळ प्रकाशित झालीच पाहिजे। वर्षभरापासून प्रलंबित असलेली बिले तात्काळ मिळालीच पाहिजे। वर्षभरापासून प्रलंबित असलेली बिले तात्काळ मिळालीच पाहिजे। रद्द झालेली यादी तात्काळ प्रकाशित झालीच पाहिजे। अरे मनपा आयुक्त होश में आओ। मनमानी कारभार करणारा मनपा आयुक्त मुर्दाबाद। महानगरपालिका मुर्दाबाद। लाभार्थ्यांचा शोषण करणारी महानगरपालिका मुर्दाबाद। रमाई घरकुल योजनेचा सत्यानाश करणारा मनपा आयुक्त मुर्दाबाद। 6000 लोकांची रद्द झालेली यादी प्रकाशित झालीच पाहिजे। प्रलंबित असलेली बिलं तात्काळ मिळालीच पाहिजे। ऑनलाईन झालेली यादी तात्काळ प्रकाशित झालीच पाहिजे। अरे समाज कल्याण आयुक्त होश में आओ। अरे राज्य सरकार होश में आओ। अरे समाज कल्याण आयुक्त होश में आओ। बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि रमाई घरकुल समितीच्या वतीने आज समाज कल्याण आयुक्त कार्यालयावर भव्य असा मोर्चा इथल्या लाभार्थ्यांचं दुःख घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आमची या आंदोलनाच्या माध्यमातून समाज कल्याण आयुक्त, सामाजिक न्याय मंत्री यांना ही मागणी आहे की गेल्या वर्षभरापासून ज्यांची घरं प्रलंबित आहेत, ज्यांचे कामं प्रलंबित आहेत, ज्यांना नोटीस दिलेल्या आहेत, अशा लोकांची कामं तात्काळ सुरू करण्यासाठी त्या लोकांना त्यांची बिलं देणं गरजेचं आहे। आपल्याकडे 25 ते 30 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध असताना विनाकारण वर्षभरापासून लाभार्थ्यांना तात्काळ ठेवून आपण त्या ठिकाणी बिलं दिलेली नाहीत, आपण त्याची कारणं देखील सांगत नाहीत। म्हणून आमची या आंदोलनाच्या माध्यमातून पहिली मागणी आहे की तात्काळ लाभार्थ्यांना त्यांची बिलं त्यांच्या खात्यावर तात्काळ ती पैसे पाठवून द्या। त्याचबरोबर गेल्या 6 महिन्यापूर्वी या ठिकाणी सर्वे करून ज्या 6000 लोकांची यादी प्रकाशित झाली होती, ती प्रकाशित झालेली यादी इथल्या मनमानी कारभार करणाऱ्या मनपा आयुक्तानं कुठलंच कारण न देता, लाभार्थ्यांना नोटीस न देता, पेपरमध्ये कुठलीच जाहीरात न देता या ठिकाणी सर्रास पद्धतीने ती यादी रद्द केलेली आहे। हा इथल्या 6000 लोकांवर मनपा आयुक्त यांनी केलेला अन्याय आहे। म्हणून आमची तात्काळ मागणी आहे की ती 6000 लाभार्थ्यांची जी रद्द केलेली यादी ती तात्काळ प्रकाशित करण्यात यावी। त्याचबरोबर आता मे महिन्यामध्ये दुसऱ्यांदा ऑनलाईन प्रक्रिया सुरू करून शहरातल्या 8400 लोकांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत। ती ऑनलाईन भरलेली फॉर्म आतापर्यंत ती यादी प्रकाशित झालेली नाही। इथलं मनपा प्रशासन एका व्यक्तीचा 3-3, 4-4 वेळा सर्वे करतं, त्याचं काय कारण आहे? आमचा इथला गरीब, गोरगरीब, आमचा मागासवर्गीय बांधव मजुरी कामाला जातो, त्यानं प्रत्येक सर्वेला सुट्टी मारून त्या ठिकाणी उपस्थित राहायचं, त्या इंजिनियरला इंटरटेन करायचं गरज काय? ज्या अर्थी आपल्याकडं पूर्ण पद्धतीनं ऑनलाईन फाईल आलेली आहे, सगळ्या पद्धतीचे कागदपत्र आलेले आहेत, आपण तात्काळ त्या लाभार्थ्याला लाभ देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर मनपा आयुक्ताच्या माध्यमातून जो मनमानी कारभार चालू आहे, तो मनमानी कारभारी आम्ही या ठिकाणी खपवून घेणार नाही। सामाजिक न्याय मंत्र्यांना आणि सामाजिक विभागाच्या आयुक्तांना आमची मागणी आहे, तात्काळ मनपा आयुक्तावर कारवाई करा। जी कर्मचारी, अधिकारी कामामध्ये दिरंगाई करतात, विनाकारण उशीर करतात, यांना तात्काळ निलंबित करा। मागण्या मान्य न झाल्यास, आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर उद्या यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं, भव्य स्वरूपाचं आंदोलन आम्ही या ठिकाणी सामाजिक न्याय मंत्र्याच्या कार्यालयावर काढू। अन्यथा सामाजिक न्याय मंत्र्यांना जरी आमची दखल नाही घेतली, उद्या भविष्यात हे लाभार्थी घेऊन आम्ही मुंबईच्या मंत्रालयावर देवेंद्र फडणवीसच्या छाताडावर बसल्याशिवाय राहणार नाहीत। ही आमची या ठिकाणी इथल्या सरकारला इशारा आहे, हे सरकारने गंभीरपणे लक्षात घ्यावं। योजना ही महाराष्ट्र शासनाने ज्यावेळेस कार्यान्वित केली, तिचा अर्थच असा होता की अनुसूचित जातीच्या समाजासाठी त्याची उन्नती व्हावी, त्याचा निवाऱ्याचा प्रश्न सुटावा, यासाठी या योजनेची सुरुवात 2009मध्ये करण्यात आली। संभाजीनगरमध्ये गेल्या 2009 ते 2023 पर्यंत
ही योजना चांगल्या पद्धतीनं चालली आणि हजारो घरं झोपडपट्टीमध्ये उभी राहिली. परंतु 2023पासून खऱ्या अर्थाने या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये जातीवादी आयुक्त त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी ती 6,000ची यादी होती. त्या लोकांनी घरकुल बांधण्यासाठी नोटीस मागितली असता त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतःची तजवीज करून घर बांधा. आणि तजवीज करून घर बांधत असताना मग रमायचा काय फायदा. बहुतांश लोकांनी या योजनेकडे पाठ फिरवली आणि आज रोजी त्या 6,000 लोकांची यादी मनपा आयुक्तांनी रद्द केलेली आहे. खऱ्या अर्थाने आम्ही ही मागणी घेऊन आपले समाज कल्याण मंत्री संजयजी शिरसाट साहेब यांच्या कानावर घातली की साहेब, आपल्या औरंगाबाद शहराचे तुम्ही पालकमंत्री आहात आणि विशेष म्हणजे औरंगाबाद शहराचं दायित्व तुम्ही सांभाळतायत, समाज कल्याण मंत्री पण आपण आहात, तर आपण या बाबीकडे लक्ष द्या, झोपडपट्टी वसाहतीकडे लक्ष द्या. तुम्ही जर लक्ष दिलं तर समाज कल्याणच्या वतीने गोरगरिबांची घरे उभे राहतील. परंतु समाज कल्याण मंत्र्याला कुठलाही टाईम नाही आहे, आयुक्त साहेबांना बोलायला टाईम नाही आहे. या ठिकाणी मी प्रादेशिक आयुक्त, सहाय्यक आयुक्त यांना 2 वेळी निवेदनं दिलेली आहेत. परंतु आम्ही सांगतो, आम्ही बोलतो, असं वेळ काढू धोरण या ठिकाणी अवलंबले जात आहे. आणि त्यामुळंच गेल्या 1.5-2 वर्षापासून ज्या लाभार्थ्यांचे घरकुलं चालू आहेत त्यांना अजून अनुदान प्राप्त नाही आहे. हा लाभार्थी ज्यावेळेस घर चालू असतं त्यावेळेस तो किरायानं राहतो आणि किरायाने राहत असताना तो आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. आम्ही 10 वेळा विनवणी केली, शिरसाट साहेबांच्या कानावर या गोष्टी सांगितल्या, परंतु खऱ्या अर्थाने या समाज माध्यमातून घरकुलला कोणी वाली राहिलेला नाही आहे. आणि वेळ काढू धोरण समाज कल्याण आयुक्त करत आहोत. तर आज रोजी आम्ही हा धरणे आंदोलनाचा जो कार्यक्रम या ठिकाणी आखलेला आहे, मधुकर शेषराव ढेपे. योजनेच्या संदर्भामध्ये बहुजन समाज पार्टीतर्फे आणि BRSP तर्फे निदर्शने व आंदोलन करण्यात येत आहे. आमची मागणी एवढीच आहे, आज जी रमाई घरकुल आवास योजना माता रमाईच्या नावानं चालते, गोरगरिबांसाठी चालते. एक तर त्या योजनेमध्ये फक्त 2.5 लाख रुपये भेटतात आणि ते देताना पण 4-4, 8-8, 1-1 वर्ष झाले. 29-27 कोटी रुपये निधी मनपाकडे पडेल असताना सुद्धा लाभार्थ्यांना त्यांचे पैसे मिळत नाहीये. आमचं म्हणणं असं आहे, ही योजना समाज कल्याणची आहे, ही समाज कल्याणनी त्याच्यावर दबाव ठेवला पाहिजे आणि मनपा प्रशासनाला विचारलं पाहिजे की या गोरगरीब जनतेचा तुम्ही पैसा का बरं रोखताय. आणि यासाठी आम्ही लवकरच बहुजन समाज पार्टी आणि इतर सर्व समाज कल्याण मंत्र्यांशी काही संपर्क केला का? आमच्या वरिष्ठ मंडळीने त्यांच्याशी संपर्क साधला होता दादा, पण त्यांचा आयुक्तांना पण ते फोन करून सांगत होते. यामध्ये प्रामुख्यानं गोष्ट अशी आहे दादा की जवळपास 1000 लोकांचे बिलं हे प्रलंबित झालेले आहे आणि त्याला 1 वर्ष झाले आणि समाज कल्याणनी पैसे मनपाला वर्ग केलेले आहे. तरी सुद्धा मनमानी कारभार मनपाचा चालू असल्यामुळं ते गोरगरीब लोकांना पैसे देत नाहीये. धन्यवाद. आपलं नाव? विजय बचके, बहुजन समाज पार्टी जिल्हाध्यक्ष.